नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकलं। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यास्थळी मनसैनिकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। मनसैनिकांनी घातलेल्या राड्यानंतर ठाकरे गडाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। राज ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गडाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली। दोन दृश्य आपण पाहताय। काल उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये मेळावा होता आणि ज्यावेळेला त्यांचा ताफा या रस्त्यावरून जात होता त्यावेळेला मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकलं। तर मनसैनिकांच्या राड्यानंतर ठाकरे गडाचे कार्यकर्ते सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले होते। त्यांच्याकडून सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली। नारळ फेकले, बांगड्या फोडल्या आणि टोमॅटो सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर फेकण्यात आलेल्या आहेत। तर क्रियेला प्रतिक्रिया असल्याचं मनसेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ऍक्शनवर रिॲक्शन आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर सुद्धा अशाच प्रकारे आंदोलनं झालेली होती। मात्र कुठल्याही आंदोलनाचं आपण किंवा अशा पद्धतीच्या घटनांचं आपण समर्थन करत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल मनसैनिक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेले होते। मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी कालची जी क्रिया झाली सन्माननीय राजसाहेबांसोबत त्या क्रियेची प्रतिक्रिया आहे। जर क्रिया झाली तर प्रतिक्रिया होणार। एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। तुम्ही जर आमच्या अंगावर आलात ना आम्ही शिंगावर घेऊ। कालच्या क्रियेची प्रतिक्रिया आहे। पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल। माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका। माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात, सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतात। आज आम्ही गडकरीपर्यंत आलो, तुमच्या गाड्यांपर्यंत आलो, उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत पण येऊ। त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे, पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काही करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। ज्यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी, मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला, विदर्भात काय झालं होतं, ठाण्यात बरं आठवलं? ठाण्यात तुम्ही तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते। अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। तर बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याचे पडसाद ठाण्यामध्ये उमटल्याचं काल पाहायला मिळालं। घटनाक्रम आपण या ठिकाणी पाहतोय। सुरुवातीला बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या गेल्या। ठाण्यामध्ये सभेसाठी जाताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण आणि नारळ फेकले। गडकरी रंगायतांजवळ मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या। त्यामुळे रंगायतन परिसरामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये बाचाबाची आणि शिवीगाळही झाली।